सुप्रभात मित्रांनो, कशा आहात सगळे? बरे आहात ना? तर आज परत एकदा पुन्हा तुमच्यासमोर नवीन ब्लॉग घेऊन येतो आहे. आणि आजच्या दिवशी काही एवढं स्पेशल नाही. आता जस्ट आंघोळ करून झाली, नाश्ता झाला. आणि पण आई आणि मी म्हणजे आजी आणि मी एक प्लॅन केला आहे. संध्याकाळी एक नवीन बेद आहे, म्हणजेच पाणीपुरीचा बेद. तर ते खायला खूप मजा येणार आहे. त्यासाठी मी आणि मल्हारसुद्धा खूप एक्सायटेड आहे. पाठी दिसत असेल तुम्हाला, नाचतो येतो. आणि बाकी काही नाही, आजच्या दिवशी बघूया काय होतं आहे. आता तो ड्रॉईंग काढत होता थोड्या वेळपूर्वीच, तर बघूया त्याचं ड्रॉईंग कंप्लीट झालं आहे की नाही. मी सुद्धा ड्रॉईंग काढायला बसलो. तर चला. मित्रांनो, प्लॅनमध्ये जर चेंज झालं आहे. मी नुकतंच ड्रॉईंग करायला बसलेलो, तेवढा ताई बोलली मार्केटला जायचं आहे. चारकोप हे खूप नावाजलेलं ठिकाण आहे कांदिवलीमध्ये. तर इकडे सगळं परिसर मार्केटमधला तुम्हाला दाखवणार आहे. तर चला तिकडे जाऊया. खूप घाई आहे, घरी पाहुणेसुद्धा येणार आहे. चला जाऊया. मी आणि मला रेडी झालो. लिफ्ट आली आहे कसं प्रकारे? तर मी आणि माझी आई इकडे. चला जाऊया. मार्केटमध्येच दाखवतो चारकोप. बसतोय आता, चारकोपला चाललोय. गरमी खूप आहे बाहेर. चारकोपला मी पोचलो आहोत आणि चारकोपचं मार्केट तुम्हाला दाखवतो. आता आम्ही भाजीवालीकडे आलो, जिकडे माझी आजी दररोज येते. तर तिकडे दाखवतो तुम्हाला. तर आजी इथे माझी भाजी घेत आहे. आणि आता असा क्लायमेट झाला आहे, म्हणजे थोडी जे ऊन आहे ते गेलं आहे, पाऊस येणार आहे असं क्लायमेट झालं आहे. आणि अजून थोडा प्रवास करायचा आहे, भाजी घ्यायचं आहे अजून. आताशी थोडीशीच भाजी घेतली आहे, अजून पुढे चालू होणार आहे. हे स्टार्टिंगलाच मार्केट लागतं, चारकोप सेक्टर 4ला. अजून पुढे जायचं आहे. मित्रांनो, पाणीपुरीचं सामान घ्यायला आलो आहे आम्ही. एकता चना भंडार इथे. तर मित्रांनो, सामान घेऊन झालं आहे. पूर्ण एक बॅग फुल आहे. मल्हार इकडे आणि मी सुद्धा आता थकलो आहे. तिकडे जवळच उसाचा रस आहे, तिकडे पिऊया आणि थोडा एनर्जेटिक होऊया, बॉडीला थोडा स्ट्रॉंग फील होते, म्हणून आम्ही उसाचा रस पितो. चला पिऊया एक ग्लास. तर मित्रांनो, मल्हार आणि मी उसाचा रस प्यायला आलो. एकच ग्लास मागवला आहे, हा पिएल, हाफ करू त्यामध्येच. चालू आहे. आता बसलो, जरा विश्रांती घेतली. ओके. मित्रांनो, फायनली आता घरी आलो आहोत. थोडं रेस्ट करतोय, खूप थकलो आहे, गरमीतून आलो आहे. आपण ह्याच्या इथे ड्रॉइंग चालू आहे. मित्रांनो, आता जेवायला बसतोय आम्ही. ड्रॉइंग नंतर करू, जरा जेवून झाल्यानंतर. आमच्या ॲक्च्युली दुपारचाच असतो, रोज आम्ही ड्रॉइंग करतो. आणि घरात पाहुणे आलेत म्हणून जरा काही गडबड चालू आहे. मित्रांनो, जेवणाचं ताट आलंय, मी लगेच जेवून घेतो, नंतर आपण ड्रॉइंग काढताना. dangerous, no I don't back down. Leave your heart laying on the ground. Tell me who the killer now. Tell me who the killer now. Dangerous, no I don't.
तर मित्रांनो, ड्रॉइंग करून माझं झालं आहे आणि मी थोडं रेस्ट घेतो आहे. मल्हारचं ड्रॉइंगसुद्धा झालेलं, पण त्यांनी ते रफ केलं, फाडून टाकला पेज. त्याला खूप राग आलेला. ॲक्च्युली त्याचं नीट नव्हतं आलेलं असं त्याला वाटतंय, म्हणून त्यांनी फाडून टाकलं. आणि परत आलेलं असं त्याला वाटतंय, म्हणून त्यांनी फाडून टाकलं. आणि परत आता बनवत आहे. तो बेडरूममध्ये बसला आहे, मी इकडे बसलो आहे. माझं ड्रॉइंग कंप्लीट झालं आहे. आणि जे काही ड्रॉइंग मी काढलं आहे ते एक चॅनलला फॉलो करून मी काढलं आहे. त्याचं नाव आहे शुभम डोगरा आर्टिस्ट. आणि तो सुद्धा एक यूट्यूब कंटेंट क्रिएटर आहे आणि आर्टिस्ट आहे. त्याच्या प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही जाल यूट्यूबमध्ये तर खूप छान छान आर्ट तुम्हाला दिसतील. जे आर्टवर्क खूप छान आहे आणि त्याला फॉलो करून मी हे ड्रॉइंग काढलं आहे. तुम्हाला एकदा दाखव. तर मित्रांनो, अशा प्रकारचं ड्रॉइंग काढलं आहे मल्हारने. त्याच्या एजमध्ये तरी त्यांनी चांगलंच काढलं आहे. तर मित्रांनो, हा पाणीपुरीचा सेटअप आहे. सफेद वाटाणे, बटाटो, पुरी, तिखट चटणी, बस गोड चटणी बनते आता. पण नंतर आपला पूर्ण सेटअप एकदा रेडी झाला की आपण खायला सुरुवात करू. तर चला, तुम्ही पण या लवकरच. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा आवडला? वेळेला एवढी पाणीपुरी खाल्ली की तो वॉशरूमला गेला. तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर क्लिप बाय.